अधिकृत ड्रोन सर्वे मध्ये केलेलं आहे, त्याची पीडीएफ ही गावच्या ग्रुपला 753. या प्रकारामुळं खामगाव गावामध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आज जी घटना घडली का त्याच्यामध्ये मारामारी झाली, त्याच्यामध्ये गावकरी गंभीर जखमी आहे आणि दुसऱ्या जे काय आहेत ते जखमी असं बोललं जात आहे। नक्की वाद होता हा त्या जमिनीवरून। तर त्या जमिनीचं बक्षीसपत्र, आता तुमचं नाव काय बाबा? दशरथ गोलब. दशरथ गोलब ते वाचून दाखवते सर्व गावासमोर। यांचे जे कोकणे यांचे जे वाडवडील आहेत त्यांनी काय गावासाठी दान केलं होतं ते बक्षीसपत्र वाचून दाखवा। बक्षीस पत्राचा लेख तारीख 7/3/81 रोजी शनिवार ते दिवशी लिहून घेणार श्री मारुती देवस्थान मौजे खामगाव करिता खंडू रघुनाथ पाटील गोलब वय वर्ष 30 शेती खामगाव तालुका जुन्नर। लिहून देणार गणपत धोंडू कोकणे वय 40 शेती राहणार खामगाव कारणे। बक्षीस पत्राचा लेख लिहून देतो की मौजे खामगाव या गावी आधी सर्वांचे ग्रामदैवत श्री मारुती मंदिर आहे। आपल्या गावी मुलांसाठी शाळेची इमारत, दवाखाना, पोस्ट ऑफिस वगैरे सुखसोयी आपल्या गावात असाव्यात व त्याचा फायदा आपल्या गावातील व आजूबाजूच्या गावातील लोकांना मिळावा। करिता बक्षीस पत्र देत आहे। आपल्या गावात गोणीच्या विकासावरून मारुती माझी अशी इच्छा खाली आहे की गावाकरिता यामध्ये नावाने काही जमीन बक्षीस पत्राने त्याप्रमाणे पत्राने तुम्हास देत आहे। मौजे खामगाव येथील माझी 361 ना 81 हेक्टरार 44 आकार 725 ही जमीन मी वरील देवस्थानाकरता तुम्हास असलेले विनामूल्य बक्षीस देत आहे। खामगाव हे गाव बुडी क्षेत्रात गेल्यामुळे मी तुम्हास रजिस्टर करून देऊ शकत नाही, म्हणून हा बक्षीस पत्राचा लेख करून देत आहे। मात्र ज्यावेळी शासनाचा पुन्हा आदेश निघतील त्यावेळी तुम्हास रजिस्टर बक्षीस पत्र करून देईल। वरील जमिनीचा उपयोग तुम्ही वरील देवस्थानच्या नावाने वरील सुखसोयीसाठी गावात करता करावयाचा आहे। त्या जमिनीकडे गहाणखत, ताण, खरेदी, विक्री, अगर बक्षीस असा पत्राचा अगर इतर कोणताही व्यवहार केलेला तुम्हाला आढळून आल्यास अधिकार नाही व तुम्ही सांगू नये। वरील जमिनीचा उपयोग फक्त सार्वजनिक कामाकरता करावयाचा आहे अशी माझी इच्छा आहे। हा बक्षीस पत्राचा लेख मोबदला न घेता तुम्हास लिहून देणारा दस्तूर सुधाकर शंकर पांडे, सया वामन भाऊ घोलप, साक्ष रघुनाथ बगाजी पठारे, आनंद जनाजी पठारे। बरं, आता साक्षीदारापैकी आहे का कोणी इथं? हां, साक्षीदार सगळे। मग आता तुमची मी जे वाचून दाखवलं त्यामध्ये असं दिसतंय की 281 नंबरचा गट नंबर आहे, 381 44 चा आहे, बरोबर का? तो गावासाठी त्यांनी दान केला होता। मग आता हे त्यांचे जे काय आहे वाली वारस त्यांचं असं का आता म्हणणं आहे की ती जमीन आमची आहे म्हणून? बोला ना बाबा। नाही, त्यांनी मोजणी केली। आता हा भूमी अभिलेखचा गोंधळ आहे का? म्हणजे झालं असं की तुम्ही फक्त याच्यावरती हे करून घेतलं, रजिस्टर केलं नाही, त्यामुळं 7/12 त्यांच्याच नावाने झाला आणि आता ते त्याचा गैरफायदा घेतात असं तुमचं म्हणणं आहे? बर, तर काय घडलं होतं सकाळी? वाद कशामुळे झाला? नक्की भांडणं कोणत्या हत्याराने झाले ते सांगा। नमस्ते सर। खरं तर एक 4-6 महिन्यापासून हा वाद गाव आणि संबंधित जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये सुरू होता। गावाने वेळोवेळी ग्रामपंचायतीने समन्वय करण्याचा प्रयत्न केला का शेवटी गाव म्हणून कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये हीच गावाची भूमिका
खामगाव म्हणून कायम राहिलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावची गाव बैठक तुम्ही आजही पाहिली तर ती कायम आहे. कुठलाही व्यक्ती, मग तो गोरगरीब असाना, श्रीमंत असाना, कुठल्याही जातीपातीचा असाना, पण गाव बैठक ही शांततेच्या मार्गाने कायम राहिलेली आहे. कुठलाही प्रश्न आला तरी ग्रामपंचायतचा निर्णय घेताना देखील गाव हे नेहमी सहभागी होऊनच निर्णय घेत असतं. ज्यावेळेस संबंधित जे काही व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या क्षेत्राची मोजणी केली. मोजणी केल्यानंतर जे काही भूमी अभिलेख कार्यालय त्यांनी त्यांची कप्रत तयार केल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला ती सादर केली. सादर केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं का हे जे काही क्षेत्र आहे हे आमच्याकडे निघतंय गावचं. मग त्याच्यामध्ये गावची पोस्ट ऑफिस असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, पाण्याची टाकी असेल, स्वच्छतागृह असेल, फॉरेस्ट विभागाने तिथे 2 व्यापारी गाळे गावासाठी बांधले, म्हणजे गावाने बांधले, त्यांनी निधी दिला, ते गाळे असतील, हे सगळं आमच्याकडे येते. आणि त्याबाबत त्यांनी आमचं खुलासा मागितला ग्रामपंचायतचा. मग तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच आणि बॉडीने सगळं ते शोधल्यानंतर त्या रेकॉर्डला जेव्हा 1992ला दवाखाना झाला असेल, 2013ला इतर इमारती झाल्या असतील किंवा ग्रामपंचायत झाली असेल, तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या सालाची नोंद व्यतिरिक्त इतर शेरा त्या रेकॉर्डवर आम्हाला आढळून न आल्यामुळं सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, त्यांना इतर रेकॉर्ड शोधणं अवघड होत होतं. आता एवढ्या वर्षांचं पूर्ण रेकॉर्ड शोधताना त्यांना अवघड जात होतं. तर त्यांना आम्ही त्याचं लेखी उत्तर त्या ठिकाणी पत्राद्वारे कळवल्यानंतर त्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्याच पद्धतीने गावामध्ये ग्रामसभेमध्ये विषय होऊन ग्रामसभेने देखील तो पत्रव्यवहार पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे मार्गदर्शन तत्वावर केला. हे करत असताना त्यांनी मध्येच त्या ठिकाणी म्हणजे अतिक्रमण जे तार कंपाऊंड ते टाकलं. त्यानंतर सरपंच असतील किंवा तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील यांनी विचारणा केल्यानंतर थोडं दमदाटी त्या ठिकाणी झाली. शेवटी वैयक्तिक पातळीवर विषय आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी थोडे थांबले. आणि मग कंपाऊंड केल्यानंतर ज्यावेळेस हे रेकॉर्ड आम्हाला उपलब्ध झालं त्यावेळेस भूमी अभिलेख जुन्नर, त्याचप्रमाणे तहसील कार्यालय जुन्नर, गट विकास अधिकारी जुन्नर यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्याकडे ते सादर केलं 44 गुंठ्याचं. हो, 44 गुंठ्याचं. आणि त्याचबरोबर जे काही अतिक्रमण झाले त्या संदर्भात त्या कुटुंबाला आम्ही सांगितलं. त्याच दरम्यान त्यांनी पिण्याच्या पाण्याची लाईन देखील ग्रामपंचायतची तोडली असल्यामुळे त्याची तुम्ही एकतर लाईन जोडून द्या किंवा झालेला खर्च द्या किंवा काय कारण भरपाई करून द्या, असं एक नोटीस त्यांना दिलं. जे अतिक्रमण केले ठीक आहे, ते ग्रामपंचायतला किंवा गावाला विचारत होते का ही जागा आमची आहे, इथं तुम्ही वापरू नये. पण अतिक्रमण करत असताना त्यांनी कुठली कायदेशीर नोटीस, कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याची पत्र ग्रामपंचायतला जमा न केल्यामुळं शेवटी त्यांचं अतिक्रमण हे सुद्धा बेकायदेशीर होतं. तार कंपाऊंड करणं हे चुकीचं आहे. हा, तार कंपाऊंड समजा कोर्टाची ऑर्डर आली असती आणि ग्रामपंचायतला सादर केली असती तर शेवटी ग्रामपंचायत ही कायद्याने चालते ना. जनभावना ही बरोबरच आहे, परंतु जनभावनेबरोबर शेवटी कागदावर ज्यावेळेस विषय येतो त्याला कायद्याचा आधार असणं हे गरजेचं आहे. आणि तो नसल्यामुळे आम्ही त्यांना रितसर नोटीस बजावली ग्रामपंचायतने का हे तार कंपाऊंड तुमचं बेकायदेशीर आहे, त्यांना 2 दिवसाची नोटीस दिली, ते काढून घ्या, अन्यथा ग्रामपंचायत त्या ठिकाणी कार्यवाही करू शकते. पण त्यानंतरही त्यांनी ती काही काढलं नाही. आणि वेळोवेळी गावकऱ्यांनी ज्या काही बाबी सांगितल्या, अनेक वेळा समझोता करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय दादा असतील, काका, अण्णा, बाबा, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होते, पोलीस पाटील होते, सगळे होते. पण त्यातून मार्ग निघाल्यामुळं आज कुठलाही वादावादाचा प्रसंग त्या ठिकाणी नव्हता. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस ग्रामसेवक, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सगळे ग्रामस्थ, प्रत्येक घरातला ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि अचानक हा प्रसंग ओढावल्यामुळे त्या ठिकाणी संबंधित जे काही व्यक्ती आहे त्यांनी जो काही हल्ला केला त्याचा सर्वप्रथम मी एक जबाबदार नागरिक म्हणून निषेध करतो की कुठल्याही व्यवस्थेत ही वेळ येऊ नये. आज न होऊन कदाचित त्या कुटुंबाचा तो करता माणूस गेला असता तर हे सगळं एका बाजूला राहिलं असतं आणि ते कुटुंब आज उघड्यावर आलं असतं. ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर तुम्ही जे तार कंपाऊंड काढत होते ते ग्रामपंचायत काढत होती, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत, म्हणजे कारवाई शासकीय चालू होती तुमची? शासकीय चालू होते आम्ही, कारण त्यांना नोटीस दिली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही ते प्रोसिजर, तो मुलगा आला का? हो. आणि काय केलं त्याने? तो आल्यानंतर त्याच्या हातात ती कुऱ्हाड होती. त्याने जे तंटामुक्ती अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यावरती कुऱ्हाड मारल्यानंतर त्यांनी पहिला हुकावला आणि दुसरा त्यांच्या डोक्याला लागला. मग ग्रामस्थांनी ते सोडवलं. त्याच्यानंतर दगडी वगैरे ते मारायला लागले.
मग त्यानंतर ग्रामसेवक ह्या प्रमुख असल्यामुळे त्यांनी 112ला फोन केला. त्यानंतर पोलीस आले आणि मग ते पुढच्या कायदेशीर कार्यवाही त्या ठिकाणी घडत गेली. बरं, आता त्या मुलाच्या आईचं असं म्हणणं आहे का ते दगडाने मारहाण चालू होती, तुम्ही पोलिसांना चुकीची माहिती दिली की तिथं कुऱ्हाड होती, पण प्रत्यक्षात तसं काही व्हिडिओ वगैरे आहे तर त्यांनी आम्हाला दाखवावा असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, आता त्याचे पुरावे जे काय आहेत ते पोलीस स्टेशन किंवा त्यांच्याकडे आहेत आणि जी कुटुंबातले सदस्य म्हणून तक्रार दिली तिथं ग्रामस्थांच्या अनेक लोकांचे साक्षीदार म्हणून जबाब आहेत. शेवटी पोलीस स्टेशनही कायद्यावर चालतं. ठीक आहे, एखाद्या ठिकाणचा व्हिडिओच असेल किंवा फोटोज असेल असं नाही, परंतु कायदा हा कागदावर आणि कागद हा साक्षीदारावर चालतो. या सगळ्या बाबीतून पुढं पोलीस स्टेशन योग्य ती कारवाई करेल. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी दगडफेक करून मारलं आणि तो आता जखमी आहे, मंचरला उपचार सुरू आहेत. नाही, असं अजिबात नाहीये. त्याची व्हिडिओ ती देखील उपलब्ध आहे, ती देखील पोलीस स्टेशनला जमा आहे. आणि गाव हे ते पण गावचे नागरिक आहे. गाव त्यांना का मारेल? गाव तर समजून सांगत होतं ना का तुम्ही असं करू नका, असं वागू नका. प्रत्येक बैठकीत आता ही ज्येष्ठ मंडळी ज्यावेळेस त्याला समजून सांगायला गेली ते उद्धटपणाने त्यांना बोलले, उद्धटपणाने वागले. पण गावच्या बैठकीत ज्येष्ठ अनुभव आहेत, त्यांनी इथपर्यंत गाव आणले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर, त्यांचा अनुभव आपण डोळ्यासमोर घेऊन चाललं पाहिजे. मग अशी घटना घडत असताना गाव त्यांना का मारेल? मग झालं काय? मग त्यांना समजून सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. मग त्यांनी जो प्रसंग तिथं निर्माण केला त्याच्यातून वादेवाद झाली. याच्या पलीकडे गावानी एकाही व्यक्तीने त्यांना मारहाण केलेली नाही. जखमी कसे झाले हे सांगा ना. त्याच्या आहे ना, त्यांनी त्याच्या दगड घेतला हाताने आणि तो त्यांनी त्याच्या डोक्यात मारलेला आहे. त्याची व्हिडिओ आहे गावाकडे. बर, तो व्हिडिओ तुमच्याकडे आहे असं सांगा ना. मग आता मला सांगा का त्यांनी जो असं म्हणणं मांडलेलं आहे का ते माझं जो पती आहे किंवा दुसरा मुलगा आहे त्या ठिकाणी तिथं उपलब्ध नव्हते आणि ते लेट आले तरी देखील तुम्ही त्यांची नावं दिली आणि 307चा गुन्हा दाखल करायला भाग पाडलं. नाही, गुन्हा भाग पाडणं, आज पोलीस निरीक्षक हे उच्च शिक्षित अधिकारी आहेत, ते अनुभवी अधिकारी आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टीचं पुरेपूर ज्ञान असल्याशिवाय गुन्हा दाखल होऊ शकत नाही. एखाद्याने किती फोर्स केला, एखाद्याने किती फोन केला, असा गुन्हा दाखल होत नाही. त्या वस्तुस्थिती आता पोलीस आले, पंचनामा केला, फॉरेन्सिक लॅबच्या अधिकारी आले, त्यांनी पंचनामा केला. एखादा गुन्हा दाखल होत असताना ते पूर्ण विचार करून आणि गाव एका बाजूला आणि एखादा व्यक्ती एका बाजूला, हे आज तुम्ही पाहा ना सगळं गाव इथं महिलांसकट सगळे बसलेले आहेत. मग हे का आलेत? जर चुकीचं असतं तर हे आलेच नसते ना गाव म्हणून. नाही, मग आता ते जो मुलगा होता ज्याने हल्ला केला असं तुमचं म्हणणे कुऱ्हाडीने, त्याचे वडील वगैरे तिथं होते का त्यावेळी? हो, सगळं त्यांचे कुटुंब सगळं उपस्थित होतं. वडील पण सामील होते का मारहाणीमध्ये? उपस्थित होते तिथं. ठीक आहे, पण दगड मारला का? लोकांना दगड मारित होते. कुठं लागले? होय, बर. उत्तर दिलं नाही. बरं, आता काय म्हणणं आहे तुमचं? का त्याच्यामध्ये ते म्हणतात का आमच्यावर अन्याय झालाय, आम्हाला मग तुम्ही ते कागदपत्र दाखवायला हवी होती का जी काही 44 गुंठ्याची, आम्हाला फक्त 4 गुंठ्याचं माहिती होतं, मग तुम्ही त्यांना डॉक्युमेंट का दाखवत नाही? आपल्या पूर्वजांनी एखादी जमीन दिली तर तिचा गावाला कदाचित ती गोष्ट माहीत नसेल, परंतु आपल्या कुटुंबातल्या पुढच्या वारसांना, त्या व्यक्तींना ती कदाचित माहीत असावी. ठीक आहे, त्यांना माहीत नसेल किंवा त्यांनी काय यांनी जाणून बुजून हे केलं हे माहीत नाही. पण आता ते रेकॉर्ड जुनं भेटत नव्हतं, ते रेकॉर्ड भेटलं, त्याची माहिती पण त्यांना दिली म्हणून तर आम्हाला नोटीस देता आली ग्रामपंचायतला. अन्यथा नोटीस देणं सुद्धा जर चुकीचं असतं तर त्या नोटीसवर ते कार्यवाही करू शकतात ना कायदेशीर. ज्यावेळेस रेकॉर्ड उपलब्ध झालं, सिटी सर्व्हेसर महाराष्ट्र शासनाने 2024ला सगळी गावं मोजली आणि जे गावठाणामध्ये ज्या काही वैयक्तिक सार्वजनिक ज्या काही मालकी आहेत त्याचे नंबरिंग केलेले आहेत, प्लॉट नंबर दिलेले आहेत, त्यांच्या वहिवाटी फिक्स केलेल्या आहेत. आणि ते करत असताना कुणाचं अतिक्रमण आहे का, कोणता प्लॉट शासकीय आहे, कोणता प्लॉट बखळ आहे, कोणता प्लॉट म्हणजे सगळं त्याच्यात मी तुम्हाला ती पीडीएफ पण देतो, ते पाहू शकता. मला सांगा का 383 गटाची मोजणी त्यांनी केली समजा आणि तेच 81 ना, आणि तेच गटामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीच्या प्लॉटिंग तिथं केलंय का? हो, नाही, तिथं 30 वर्षापूर्वीच्या इमारती आता अस्तित्वात आहेत शासकीय, ज्याच्यावर शासकीय फंड पडलाय. तर एक GR असा आहे का 30 वर्षापासूनच्या ज्या काही इमारती असतील, रस्ते असतील, पूर्वी पण ह्या मुद्द्यावर
सरपंच किंवा या गोष्टी भांडलेल्या आहेत. जर त्या गोष्टी झालेल्या असतील तर कुठलाही नागरिक, शेवटी जी आरला साहेब महत्व आहे ना, आहे ना. शासनाने काढलेला जी आर हे सांगत होता का 30 वर्षापूर्वी झालेली कुठलीही इमारत, कुठलाही रस्ता आणि त्याबाबत जर तुमचा अर्ज आला नसेल तर ती इमारत काढण्याचा किंवा तो रस्ता हलवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बरोबर. तो एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा, ठीक आहे, आता भूमी अभिलेखनी काय अनुषंगाने इकडे दाखवलंय, त्या ज्या उपाधीक्षक मॅडम आहेत त्यांच्याकडे काल आमच्या आजी माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष ह्याच मुद्द्यावर भांडत होते का बाबा त्याही नागरिकावर अन्याय नको, पण जे नाही, काय आता काय वास्तव झालंय, दर्शक- भूमी अभिलेखनी तुमच्या नोंदी तिथं केल्या, त्याचा नकाशा पण बनवला, हो. परत त्यांनी मोजणी केली होती तिथंच येतात, त्यांचा गट दाखवलं. दाखवतात. हो. म्हणजे डबल भूमिका सुरू आहे. हो, गावठाण सोडून त्यांनी गट जर मोजला असता किंवा गावठाण सोडून जर ठीक आहे ना, हा तिकडे सरला तर तो तिकडे सरणार आहे, पण आता ते काय त्यांनी हे Mix केलं केलं सगळं. हा, त्याच्या अनुषंगाने आता विंगळूणला पोलीस चौकीचा PI साहेबांनी सांगितलं तुम्ही साक्षीदार आहात, तिथं निधी टाकल्यानंतर पोलीस चौकी जिथं बांधायची तो गट इकडं आणि बांधायचा गट तिकडं, PI साहेबांनीच आम्हाला ही माहिती दिली. काही ह्या अडचणी अनेक गावात आहे. आता आळे गावात देखील अशी अडचण झाली की गावठाण आहे आणि एका शेतकऱ्याची जमीन गावठाणात निघाली. मग हे असं का होते हे आम्हाला पण कळलं भूमी नाही. अभिलेख विभागाची चूक आहे त्यात. हो, पण आता आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे गावाकडे गाव म्हणून, तर ते अशा पद्धतीने आहे आणि गावाला इथून पाठीमागं कुणावरही गावाने अन्याय केला नाही, आजही होणार नाही आणि उद्याही करायचा नाही. त्यांची बाजू गावानी, ज्येष्ठ मंडळी इथं उपस्थित आहेत, कुणी खोटं बोलत नाही, त्यांची बाजू समजून घेतली, आजही ते समजून घेण्यास तयार होते. परंतु ज्या गोष्टी झाल्या त्या दुर्दैवाने झाल्या.